महाराष्ट्र राज्य शेतमजूर युनियन लाल बावटा व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने शहादा तहसील कार्यालयावर शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चाचे नेतृत्व सुनील गायकवाड यांनी केले असून मोठ्या संख्येने शेतमजूर उपस्थित होते। मोर्चात मांडण्यात आलेल्या प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे: जनसुरक्षा विधेयक कायदा रद्द करावा, संजय गांधी श्रावणबाळ भूमिहीन शेतमजूर, दिव्यांग आणि राष्ट्रीय अर्थसहाय्य योजनेतील थकीत रक्कम तातडीने अदा करावी, अनेक वर्षांपासून वन जमिनी कसणाऱ्या शेतमजुरांना सातबारा द्यावा, रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरी दर 700 रुपये करण्यात यावा, ज्येष्ठ नागरिकांसाठी पेन्शन योजना सुरू करावी, शहादा तालुक्यातील दरा, चिंचोरा व वेरपूर या गावांना स्वतंत्र ग्रामपंचायत दर्जा द्यावा, पुरवठा विभागातील मनमानी थांबवून नाव नोंदणीसाठी पूर्वीप्रमाणेच हमीपत्र स्वीकारावे, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। मुख्य मागण्या घेऊन आलेलो आहोत। आमची प्रथम मागणी आहे की जनसुरक्षा विधेयक रद्द झालं पाहिजे। दुसरी मागणी आहे गायरान जमीन पडितांच्या नावावर झाली पाहिजे, वन जमीन नावावर झाली पाहिजे। दरा चिंचोरा या भागात ज्या बुडी क्षेत्रामध्ये जमिनी गेलेल्या आहेत ते त्यांना ताबडतोब भरपाई मिळाला पाहिजे। रेशन चा काळा बाजार बंद झाला पाहिजे। अशा अनेक मागण्या घेऊन आम्ही या तहसीलवर धडकलो आहोत। त्या पगार हा स्थगित झालेला आहे, तो ताबडतोब मिळाला पाहिजे। श्रावणबाळ, इंदिरा गांधी या सर्व वृद्ध पेन्शन योजनेचे सर्व लाभार्थ्यांना 8 महिन्यापासून लाभ मिळत नाही, त्यांना ताबडतोब लाभ मिळाला पाहिजे। ही देखील आमची या मोर्चामध्ये मुख्य मागणी आहे। या मोर्चात सुनील गायकवाड यांच्यासह खंडू समुद्रे, संतोष गायकवाड, सुनील गावडे, राजाराम ठाकरे, बाप्पू ब्राह्मणे, संजय बागले, भिका ब्राह्मणे, अनिल ठाकरे आदी कार्यकर्ते व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते। प्रतिनिधी प्रवीण चव्हाण, माझा महाराष्ट्र न्यूज, नंदुरबार।